Uh, I hope screen is visible to you. So today we are going to take this 2D 3D transformation such as a translation, scaling, rotation, mirror, and so on. So in first we will see the theory behind it, and then we will solve some numerical about translation and rotation. Okay, so this is your syllabus. PPT presentation is visible to you? Yes, sir. Okay. Transformation. The transformation changes the way object appears. मी पहिल्यांदा तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, त्यानंतर मग ट्रान्सफॉर्मेशनची थिअरी सांगतो. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय एक्झाम्पल असतात की सपोज ह्या टाईपचा शेप आहे की नाही, ह्या टाईपचा शेप आहे. हा शेप काय करायचा आहे तुम्हाला, ट्रान्सफर करायचा आहे. त्याला ट्रान्सलेशन म्हणूया की काहीतरी डिस्टन्सवर, काहीतरी डिस्टन्स दिलं एवढ्या डिस्टन्सवर काय करायचं आहे तुम्हाला, तो शिफ्ट करायचा आहे. त्याला काय अँगल द्यायचा नाही, काही नाही, आहे असा शिफ्ट करायचा, याला ट्रान्सलेशन म्हणून. ओरिजिनल शेप आहे असा ओरिजिनल ठेवून फक्त ट्रान्सफर करायचं आहे. रिफ्लेक्शनमध्ये काय होतं हे माहिती आहे तुम्हाला, मिरर, त्याला मिरर म्हणतो. आहे आपण एखादा ॲक्सिस देतो त्याला, त्या ॲक्सिस थ्रू तो रिफ्लेक्ट होतो. ठीक आहे, इट इज इझी वन. देन रोटेशन, यू हॅव टू रोटेट, आहे की नाही, सम रोटेट करायचं, त्याला काहीतरी अँगल द्यायचा आहे, क्लॉकवाईज असेल अँटी क्लॉकवाईज असेल, काहीतरी रोटेशन देऊन तुम्हाला ते काय करायचं आहे, रोटेट करायचं. कुठली तरी फिगर असेल, कुठलं तरी जॉमेट्री असेल, आहे की नाही. अँड डायलेशन इन आवर सिलेबस इट इज नोन ॲज स्केलिंग. स्केलिंग, it is a scaling. So remember this, it is a scaling. स्केलिंग मध्ये काय होतं, स्केल डाऊन किंवा स्केल अप हे करतात. आता इथे काय केलं, स्केल डाऊन केलंय, ओरिजिनल इमेज न्यू इमेज स्केल डाऊन केलेली आहे. तर हे टाइप्स आहेत, ह्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन. ओके, अजून एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. हे ट्रान्सलेशनचं एक्झाम्पल. माऊस आहे, माऊस काय केलाय तुम्ही, फक्त ट्रान्सफर केलाय एका लोकेशनहून दुसऱ्या लोकेशनमध्ये. ठीक आहे, वेन एवर यू आर गोइंग टू ट्रान्सफर यू हॅव टू स्पेसिफाय सम डिस्टन्स थ्रू एक्स ॲक्सिस, डिस्टन्स थ्रू वाय ॲक्सिस. सो इट इज अ डिस्टन्स थ्रू एक्स ॲक्सिस आणि vertical is a distance through y axis, so it is a transfer. Then it is a reflection, reflection mirror imaging, reflecting through the x axis, through the x axis. Then scaling, original scale, it is a scale up model. ओरिजिनल पेक्षा न्यू मॉडेल तयार झाला आहे, तो स्केल अप मॉडेल आहे. ठीक आहे. अँड इट इज रोटेशन. नाव इट इज रोटेटेड अँटी क्लॉकवाईज बाय 30 डिग्री, आहे की नाही, किंवा मग क्लॉकवाईज 30 डिग्री. ओरिजिनल कुठला आहे, सपोज ओरिजिनल हा आहे, ओरिजिनल, आणि इट इज रोटेटेड, सो इट इज अ अँटी क्लॉकवाईज 30 डिग्री. ओके, सो हे एक्झाम्पल आहेत, हे एक्झाम्पलवरून तुम्हाला कळत असेल व्हॉट इज अ ट्रान्सफॉर्मेशन. सो नाव वी विल चेक द theory behind it. So transformation is a changes way of object appear. It is a changes, जे काही ऑब्जेक्ट असतील त्यामध्ये चेंजेस करताय. इम्प्लिमेंटिंग द चेंजेस इन अ साइज ऑफ ऑब्जेक्ट, साइज ऑफ ऑब्जेक्ट, इट्स पोजिशन on a screen or its orientation called transformation. So we are changing the size, we are changing the position. Originally it is situated here, we are changing its position to here. Okay, so it is a graph, it has some coordinate. Okay, so new one also some coordinate, so we are just changing the position. And what is the changing of object, size of object, so we are just increasing the size, so it is increasing size on a screen. So all these operations are conducted in any software, so it is a screen and its orientation called a transformation. MCQ may come on it, so try to remember this definition.
The CAD/CAM commands like the translate, rotate, zoom means scaling, mirror, reflection, array, etc. are the actually transformation process. Now moving the object related to the stationary and coordinate system. So we are just moving the object from its original parameter to the next parameter, and how we are specifying it through the coordinate system. So we are specifying the some coordinates of the original position to the new position. Okay, now moving coordinate system by the holding of the object stationary. So we are keeping some object original and making some changes into it. Now what is the motivation behind some to do some changes? So first see what are the changes. It's a translation, just changing the position. Rotation, rotating the element. Reflection, just mirroring the element. Scaling, it is a scale up or scale down. Sharing means what? सॉम मध्ये तुम्ही बघितलं असेल शेअरिंग, हा ओरिजिनल आहे, त्याला काय केलं आपण, एका साईडनं जर सपोज फोर्स लावला, असं सपोज मी इथून फोर्स ह्याला लावला, तर कसा एलिमेंट होईल मला सांगा. हा आहे की नाही, ह्या टाईपमध्ये होईल ना. असं जर मी फोर्स इथून लावला तर ह्या टाईपमध्ये तो एलिमेंट होईल. इट इज कॉल्ड ॲज अ शेअरिंग. इट इज अ शेअरिंग ऑफ एलिमेंट. अँड दीज आर नॉट इन युअर सिलेबस. Orthogonal projection, perspective projections. Okay, why are the geometric transformation as necessary? To change the position, to make some modeling changes, and some making some view comfortable to the user. So these are the three basic necessary things why we are going to make some geometric transformation within an element. So these are the three reasons to make some positions according to the user, make some modeling comfortation and viewing criteria. Now we will see some example. This is the rotation. Translation, first is the translation. Red one is the green one is the translated and red one is the original. Okay, ओरिजिनलचं काहीतरी चेंजेस केले. चेंजेस कुठले केले? ट्रान्सलेशन केले. त्यामुळे त्याला काय आपण म्हणतो, ट्रान्सलेटेड इमेज और ट्रान्सलेटेड जिओमेट्री. ओके, रेड वन इज ओरिजिनल. वी आर मेकिंग सम चेंजेस टू द ग्रीन one. Okay, so it is a translated. Similarly, rotation, red one is a original, green one is a new, so it is called as a rotated. It is a rotated. New one is a rotated. And third is a scaled. Okay, a red one is a original, green one is a new, it is a scaled. है की नाही. तर आता स्केलिंग किंवा ट्रान्सलेशन किंवा रोटेशन करताना काय फॅक्टर घेतले जातात, तर फॅक्टर इथं आहेत बघा. हे ओरिजिनल एक्स आहे, त्यात टी एक्स ॲड झाला आहे, त्यामुळे हा न्यू वन इथं तयार झाला. सिमिलरली वाय ॲक्सिसला ओरिजिनल वाय आहे, त्यात टी वाय ॲड केला. टी वाय म्हणजे सम क्वांटिटी आहे की त्यात ॲड केल्यानंतर तुम्हाला न्यू ट्रान्सलेटेड मिळेल. त्यानंतर रोटेशन आहे. रोटेशनमध्ये काय आहे, ओरिजिनल एक्स वाय आहेत, त्यात तुम्ही काय केला आहे, क्यू हा अँगल आहे, अँगल ॲड केला आहे. एक्समध्ये कुठला अँगल केला, अँगल ॲड केला, एक्स कॉस क्यू मायनस वाय साईन क्यू, एक्स साईन क्यू प्लस वाय कॉस क्यू. हे आपण न्यूमेरिकलमध्ये बघूया, नाही आत्ता कळालं तर ठीक आहे. देन स्केल, एस एक्स इज द स्केलिंग पॅरामीटर. एक्समध्ये तुम्ही एस एक्सनं मल्टिप्लाय केलं की स्केल मिळेल तुम्हाला. सो इट इज अ स्केलिंग पॅरामीटर, इट इज अ रोटेटिंग पॅरामीटर and these are the translating parameter. ओके, कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. Now we are going to see what types of transformation occurs. So first is a translation, second is a scaling, third is a rotation, fourth is a reflection. It is also called as a mirroring. And last one is a sharing. I told you what is a sharing. So last one is a sharing. So basically three are much important. These are the simple one. The numerical may occurs on these three.
ह्या दोघांवर पण येऊ शकतात, पण हे थोडे टफ आहेत, त्यामुळे ह्या तिघांवर वरचे तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा. इवन तुमच्या मिड सेमिस्टर एक्झामिनेशन जी 15 नोव्हेंबरपासून चालू होणार आहे त्यात सुद्धा ह्याचे प्रॉब्लेम्स येतील. सिंपल असेल तर 2 मार्काला येईल, हार्ड प्रॉब्लेम असेल तर 4 मार्काला येईल, आणि एकाच प्रॉब्लेममध्ये जर ट्रान्सलेशन, स्केलिंग आणि रोटेशन तिन्ही करायचे असतील तर तो 6 मार्काला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. सो नाव मूविंग टुवर्ड द ट्रान्सलेशन. So moving an object is called a translation. Very simple definition. Moving an object, just changing the position. We translate a point by adding some x values to y values. I said it is a translation parameter. Earlier we called it as a tx and ty. It is a tx and ty. Whatever the adding to the x point, it is a tx, and whatever adding to the y point, it is a ty. The amount of point should be shifted in x and y direction. So x direction it is a tx, y direction it is a ty. All these are the given in your problem. So we are just translating the object by translating each vertex in an object. Okay. So here this is the home. We are just transforming from, this is the original, this is the translated. We are just moving it in x direction by the amount of tx. tx चे अमाऊंट एवढं x डायरेक्शनला मी तो पोझिशन चेंज करणार. सिमिलरली वर्टिकलमध्ये चेक केलं तर टी वायचे अमाऊंट एवढं मी y डायरेक्शनमध्ये चेंजेस करणार, आणि हा तुमचा न्यू वन तुमचा ट्रान्सलेशन तुम्हाला मिळणार. ओके. सो ओरिजिनल ह्याला आपण नाव देऊया, ह्याला पी नाव देऊया. न्यू वनला आपण P1, न्यू वनला आपण P2 नाव देऊया. Just naming, you can take as per your wish. Okay. So original is a P1, new one is a P2. Now I have to calculate P2. So what is the formula? P2 equal to P1 plus T. It is a T means it's a translating parameter. So originally it is situated at x1 y1. Originally it is situated as, what are the parameter? x1 y1, x1 y1. Originally P1 चे parameter आहेत x1 y1. हे कळतात ना पॅरामीटर काय असतात ते x1 y1. त्यानंतर ट्रान्सलेशन केल्यानंतर टी आपल्याला गिवन असतो, त्यामुळे तो x मध्ये tx ॲड करायचा. सिमिलरली y1 मध्ये ty ॲड करायचा, आणि जे काय पॅरामीटर तुमचे निघतील ते P2 चे पॅरामीटर. तर P2 चे पॅरामीटर काय असतील? x1 प्लस tx कॉमा y1 प्लस ty. ओके. व्हेरी सिंपल. कळालं का? ओरिजिनल x1 y1, न्यू x1 प्लस tx, y1 प्लस tx. का तर x मध्ये आपण tx मोमेंट केली आहे की नाही, x मध्ये काय केली आपण tx ची मोमेंट केली, त्यामुळे हा tx इथं आला. सिमिलरली y मध्ये आपण काय केली ty ची मोमेंट केली, ty एवढं काय अमाऊंट त्यात ॲड केली, त्यानंतर तो ट्रान्सफर झाला आहे ना ऑब्जेक्ट. जे काय ओरिजिनल पोझिशन होती त्यापेक्षा न्यू पोझिशन आली, तर ते त्यामुळे त्या ह्या दोन गोष्टी इथं ॲड झाल्या. तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये हे विचारू शकतात. ओके. सो दिस इज वन अनदर एक्झाम्पल. ह्यात तुम्हाला कळेल आता. ठीक आहे. हॉरिझॉन्टल ॲक्सिस कुठला असतो सांगा? 2 ॲक्सिस आहेत ना इथं, एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल कुठला असतो? अरे सांगा. एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस. अँड व्हर्टिकल इट इज अ वाय ॲक्सिस. बरोबर. आता ह्यात आपण काय करू, त्याला कोऑर्डिनेट देऊया. 1 2 3 4 5 6 7. ओके. सिमिलरली 1 2 3 4 5. ओके. Similarly here 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6. ओके. आता मला सांगा, मी हा पॉइंट घेतला बरं का, हा पॉइंट आहे की नाही, हा पॉइंट घेतला, त्याला आपण नाव देऊया ए. वी कॉल इट ॲज ए. ए चे कोऑर्डिनेट सांगा मला किती आहेत?
सांगा लवकर. हॅलो. अरे येतोय ना माझा आवाज? ए चे कोऑर्डिनेटर 2 1. ओके. आता ए इथं ट्रान्सलेट झालाय, तर न्यू ए जो आहे ए डॅश त्याला म्हणूया ए डॅश. ए डॅशचे पॅरामीटर मला सांगा किती असतील. व्हॉट विल बी द पॅरामीटर ऑफ ए डॅश. ते ना तुम्ही ॲक्सिस बघून पण सांगू शकता आणि इथं ट्रान्सलेटिंग पॅरामीटर सुद्धा दिलेत आहे की नाही. हे टी एक्स अँड टी वाय आहेत. इट इज अ टी एक्स अँड टी वाय. हा टी एक्स आणि इकडचा आहे तो टी वाय. सांगा ए डॅशचे पॅरामीटर किती असतील. 4 2. 4 2. हां, इट इज करेक्ट. बरोबर. 4 2 कसे आले. आपला फॉर्म्युला लक्षात घ्या. फॉर्म्युला काय आपला की x1 प्लस टी एक्स y1 प्लस टी वाय. सिमिलरली आपण काय घेऊया, सेम घेऊया. हां, ओरिजिनली हा झाला x1 तुमचा ठीक आहे ना, x1 हा झाला y1 बरोबर. ठीक आहे. आता फॉर्म्युला काय आहे माझा, x1 प्लस टी एक्स बरोबर आणि y1 प्लस टी वाय बरोबर. आता x1 ची व्हॅल्यू सांगा किती आहे 2 प्लस टी एक्स किती दिला आहे तुम्हाला हा 2 2 बरोबर. y1 किती आहे, y1 इट इज 1, इट इज 1 प्लस टी वाय किती दिला आहे, तर टी वाय सुद्धा 1 दिला आहे. सो नवीन काय येईल तुमचा 4 2. आयदर ॲक्सिसनं पण तुम्ही सांगू शकता हा 4 2 आहे की नाही, असा हा 4 2 आहे ठीक नाही. हा किती आहे 2 1 आहे. इट इज अ 2 1 बरोबर. तर हा 4 2 आला. तर तुम्हाला तो न्यूमेरिकल पण सॉल्व्ह करायला लागेल असा बरोबर प्रॉब्लेममध्ये. कळालं का. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, काही डोकं लावायची गरज नाही, फक्त कन्सेप्ट कळाली पाहिजे. सिमिलरली अजून एकदा एक पॉईंट बघूया. एक लाईन आहे P1 P2, त्याची कोऑर्डिनेट x1 y1 x2 y2. तर ती ट्रान्सलेटेड केली आपण पोझिशनमध्ये आहे की नाही, x डॅश y डॅश x2 डॅश y2 डॅश. इट इज अ P1 डॅश P2 डॅश बरोबर. इट इज अनदर एक्झाम्पल ऑफ लाईन ट्रान्सलेशन. इट इज अ पॉलिगॉन translation. It is a original position you are transferring to the value of t. It is a new one. Okay, this is the theory. लाईन आहे तुमची कुठली तरी, त्या लाईनचे ट्रान्सफर कसं करायचं. कन्सिडर द पॉईंट पी एक्स वाय. द ट्रान्सलेशन बाय द डिस्टन्स टी एक्स इन एक्स डायरेक्शन, टी वाय इन y direction. The new point is the p dash x dash y dash. So therefore what will the coordinate of new one, it is a x dash into x plus tx आहे की नाही. हा ओरिजिनल x प्लस हा x डायरेक्शन मध्ये काही चेंजेस झाले ते tx एवढे घ्यायचे. सिमिलरली परत एकदा सांगतो तुम्हाला. ओरिजिनल आहे पी एक्स वाय, न्यू वन आहे पी डॅश एक्स डॅश वाय डॅश बरोबर. तर एक्स मध्ये काय चेंजेस झाले, एक्सचा एक्स डॅश झाला आहे की नाही. एक्सचा काय झाला, एक्स डॅश झाला. कसा एक्स डॅश झाला, तर एक्स मध्ये टी एक्सची मोमेंट झाली, टी एक्स एवढं त्यात डिस्टन्स ॲड झालं, त्यामुळे तो एक्सचा एक्स डॅश झाला. सिमिलरली वायचा वाय डॅश झाला. मग आता कसं काढायचा, जर मला एक्स डॅश काढायचा असेल तर मी कसं काढणार, तर ओरिजिनलमध्ये किती ॲड झालं, तर टी एक्स ॲड झालं. इट इज हा सिम्पल फॉर्म्युला बरोबर. तोच फॉर्म्युला इथं लिहिला आहे. तोच आपण काय केला आहे की हे दोन इक्वेशन मॅट्रिक्समध्येच लिहिलेत. एक्स डॅश वाय डॅश एक्स वाय प्लस टी एक्स टी वाय आहे की नाही. इट इज द ओरिजिनल, दिस इज द ओरिजिनल एक्स वाय, न्यू वन इज अ एक्स डॅश वाय डॅश आणि ट्रान्सलेशन मॅट्रिक्स. इट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन मॅट्रिक्स.
ठीक आहे ना. MCQ मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज अ ट्रान्सलेशन मॅट्रिक्स. 4 तुम्हाला ऑप्शन देतील, त्यातलं तुम्हाला शोधून काढा. सो इट इज अ TX TY. एक्स डायरेक्शनमध्ये किती मुवमेंट झाली आणि वाय डायरेक्शनमध्ये किती मुवमेंट झाली, तर हे TX TY इट इज अ ट्रान्सलेशन मॅट्रिक्स. ठीक आहे. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल पहिला समजून सांगतो. एक लाईन आहे, खालची जी लाईन आहे ती ओरिजिनल लाईन, इट इज अ ओरिजिनल लाईन PQ. तुमच्या मोबाईलमध्ये झूम करा म्हणजे तुम्हाला दिसेल. मला इकडून स्क्रीन झूम करता येणार नाही. आय विल ट्राय. नाही, इथून काही झूम होत नाही आहे ती. तुमच्या इथंच झूम करा मोबाईलवर काय असेल ते. ठीक आहे. त्याची कोऑर्डिनेट आहे P21Q76 आहे की नाही. इथं दिली होती मला P21Q76. is to be moved by the 3 unit in x direction and 4 unit in y direction है की नाही. ट्रान्सलेशन केली. x डायरेक्शन मध्ये 3 युनिटनी केली, y डायरेक्शन मध्ये 4 युनिटनी केली. म्हणजे काय दिले प्रॉब्लेम मध्ये, TX 3 दिलाय कारण x डायरेक्शन, TY इट इज y डायरेक्शन 4 है की नाही. TX TY दिलाय, ओरिजिनल XY दिलेत तुम्हाला दोन्ही पॉईंटचे. आता तुम्हाला काय काढायचं आहे तर नवीन पॉईंटचं काढा. डिटरमाइन द कोऑर्डिनेट ऑफ द end point for the translated line. Whatever the line is translated, you need to calculate the its coordinate. ठीक आहे. पहिले ट्रान्सलेशन मॅट्रिक्स काय तो लिहून घेऊया. इट इज अ TX TY 3 4. इट इज गिवन इन प्रॉब्लेम. इट इज अ 3 4. ओके. नाव 1 by 1. हा ओरिजिनल P आहे, PQ लाईन आहे की नाही. तर आपण P' Q' आपल्याला काढायचं आहे. तर P' चा काय फॉर्म्युला, P' इक्वल टू P इंटू T है की नाही. P म्हणजे काय, ओरिजिनल P जो काय आहे तुमचा XY है की नाही 2 1 आणि ट्रान्सलेशन मॅट्रिक्स बरोबर तेच लिहिले ते 2 1 आणि 3 4. तर P' किती आला, 2 + 3 5, 1 + 4 5. सो इट इज 5 5. ओके. सिमिलरली Q इक्वल टू Q + T. Q इज ओरिजिनल Q, व्हॉट इज गिवन इन 7 6. इट इज अ 7 6. त्यामुळे हा आला 7 6 इथं. त्यानंतर ट्रान्सलेशन मॅट्रिक्स इट इज अ 3 4 है की नाही. 7 + 3 10, 6 + 4 10. सो P' Q' काय आला आपला, तर हा इथं 2 आन्सर आले ना. P' काय आला 5 5 आणि Q काय आला 10 10. त्यामुळे न्यू कोऑर्डिनेट काय आले तुमच्या इथं चेक करा. हा आला 5 5 आणि हा आला 10 10 है की नाही. प्रॉब्लेम एवढाच गिवन असतो. त्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम मॅथमॅटिकली सॉल्व करावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला असा वेळ असेल तर ग्राफिकली पण सॉल्व करावा लागतो. ग्राफिकली पण सॉल्व करावा लागतो एक्झाममध्ये. ठीक आहे. या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल तर विचारा. एनीवन इज हॅव्हिंग डाऊट विचारत चला. तुमची एक्झाम ऑफलाईन होणार आहे. आता सगळं चालू झालेलं आहे. पुणे कोल्हापूर ऑलरेडी कॉलेज चालू झाले, त्यामुळे तुमचे पण कॉलेज चालू होईल आणि एक्झाम पण ऑफलाईन होईल. त्यामुळं डाऊट असेल तर विचारा. आहे का डाऊट कुणाला, काय नसेल तर मग नेक्स्ट घेऊया रोटेशन. नो वन इज हॅव्हिंग डाऊट. ओके. एकदा नोट्समध्ये आपण बघूया. ट्रान्सफॉर्मेशन काय, इट इज each transformation is a single entity. It can be denoted by the unique name and symbol. Also ट्रान्सलेशन है की नाही. हा ओरिजिनल आहे, हा न्यू वन आहे ओ डॅश. एक्स ॲक्सिस मध्ये काय झाला, TX मध्ये ॲड झाला आणि वाय ॲक्सिस मध्ये TY ॲड झाला है की नाही. तर तेच इथं फॉर्म्युले आपण लिहिलेत. सिमिलरली लाईन सुद्धा आपण त्यात ड्रॉ करून दाखवू शकतो. ओरिजिनल हे सिमिलर हे. नाव रोटेशन, इट इज अ 2D रोटेशन है की नाही. ओरिजिनल काय असेल त्यापासून नवीन काय झाला है की नाही. ओरिजिनल लाईन ओ मध्ये दिसती तुम्हाला, हा ओरिजिनल आहे ना, त्याचा अँगल फाय आहे आणि न्यूचा थीटा आहे. इथं दिसत नाही तुम्हाला, इथं थीटा अँगल आहे बरोबर. तर थीटा अँगल नाही काय झाली, रोटेट झाली क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज कळतं ना, इट इज अँटी क्लॉकवाईज है की नाही.
ओरिजिनली काय होते ओ चे कॉर्डिनेट एक्स ओल्ड वाय ओल्ड आहे ना, ओरिजिनल हे झाले. न्यू वन काय झाले एक्स न्यू आणि वाय न्यू, ह्या टाईपमध्ये रोटेशन झाले. सो रोटेशन इट इज अ प्रोसेस ऑफ चेंजिंग द अँगल ऑफ द ऑब्जेक्ट. इट इज अ स्पेसिफाइड अँगल. The rotation can be done through clockwise direction or anti-clockwise direction. Okay. So for the rotation we have to specify the angle of rotation and rotation point. So it is a prerequisite. Okay, rotation angle and rotation point. So rotation point is also called as a pivot point around which we are going to rotate the object. So it is a print about the object is the rotated. It is a point about which the object, it is a point about which the object is rotated. So it is a clockwise and anti-clockwise. These are the formula. We will check through the PPT presentation. Okay, rotation transformation is the reposition of the object along a circular path in XY plane. The rotation is performed with the certain angle theta. It is known as a rotation angle. So it is known as a rotation angle. पहिला रोटेशन ऑफ पॉइंट बघूया, त्यानंतर मग लाईन बघूया. त्यामुळे लाईन आता काय बघू नका, पहिल्यांदा पॉइंट. इट इज अ पॉइंट. हा तुमचा ओरिजिनल पॉइंट आहे पी एक्स वाय. इट इज अ ओरिजिनल पॉइंट. आय विल डिनोट इट ॲज अ ओ. इट इज अ ओरिजिनल पॉइंट. and is a R. It is a rotated point R. Original O rotated R. ओरिजिनल ओ न्यू तयार झालाय तो आर. ठीक आहे. तर हा पॉइंट आपल्याला रोटेट करायचा आहे काहीतरी थिटा अँगलनं. ठीक आहे. तर ह्या पॉइंटचं ओरिजिन पासून डिस्टन्स आहे की ना, ओरिजिन पासून डिस्टन्स हे आर असतं. इट इज अ आर. बरोबर. न्यू वनचा असेल ते सुद्धा इट इज अ आर. तुम्हाला रोटेट करायचं आहे. रोटेटिंग अँगल थिटा, ओरिजिनल अँगल फाय. ओके. तर एक्स, तर ओरिजिनल पॉइंट पी एक्स वाय, पी एक्स वायचे कोऑर्डिनेट काय असतील, पी एक्स वायचे कोऑर्डिनेट. एक्सचं काय असेल आर कॉस फाय, वायचं असेल आर साइन फाय. न्यूचा कसा काढणार मग, तर त्यात थिटा ॲड झाला आहे की नाही, फायमध्ये हा झाला थिटा ॲड झाला आहे. ओरिजिनल एवढा आहे, त्यात हा एवढा ॲड झाला आहे. सो इट इज ॲडिंग, वी आर ॲडिंग द अँगल थिटा. सो न्यू वन इज अ एक्स डॅश वाय डॅश. इट इज अ पी डॅश एक्स डॅश वाय डॅश. तो काय झाला आर कॉस फाय प्लस थिटा, आर साइन फाय प्लस थिटा. आता कॉसच का घेतला आहे, साइन का घेतला हे काय मी सांगणार नाही. इट इज अ बेसिक थिंग्स, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला ते जॉमेट्रीवरून कळेल तुम्हाला की समोरची बाजू, लगतची बाजू, त्याचं कर्ण वगैरे काय असेल हे तुम्हाला माहीत असतील. त्याच्यावरनं ते डिस्टन्स एक्स आणि वायचे तुम्ही काढलेलं आहेत हे सगळं. त्यात ते न्यूचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओरिजिनल फाय न्यूमध्ये थिटा ॲड करायचा आहे तुम्हाला. ओके. सो ओरिजिनल पॉईंट हा होता, तुम्ही तो रोटेट केला इकडं. बरोबर. ओरिजिनल अँगल होता फाय, ठीक नाही, आणि न्यू अँगल होता तो थिटा. इट इज अ थिटा. तर तो पॉईंट रोटेट करायचा आपल्याला थिटा अँगलनं. सो न्यू वन इज फाय प्लस थिटा, फाय प्लस थिटा. ओके. तर हे सॉल्व करूया. हे सॉल्व करायला तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्री माहीत असेल. आर कॉस थिटा प्लस फाय. हे कसं सॉल्व करायचं, आर कॉस फाय कॉस थिटा मायनस आर साइन फाय साइन थिटा. बरोबर. सिमिलरली वाय डॅश पण आपण सॉल्व केला. ओके. सो हेच आपण काय करू, मॅट्रिक्समध्ये लिहूया. मॅट्रिक्समध्ये लिहिलं तर या टाईपमध्ये येईल तो एक्स डॅश वाय डॅश न्यू वन आहे ना. आर हा झाला रोटेशनल मॅट्रिक्स. मग असे ट्रान्सलेशन मॅट्रिक्स होता, आता हा झाला रोटेशनल मॅट्रिक्स. कॉस थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. आणि हा ओरिजिनल एक्स वाय. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा प्रॉब्लेम सॉल्व करताना. ओके. तो कसा फॉर्म्युला आला इट डझंट मॅटर. ते काय डेरिवेशन सुद्धा पेपरमध्ये येणार नाही आहे. जर शॉर्ट नोटमध्ये आला तर तुम्ही लिहू शकता, पण फक्त हा फॉर्म्युला फायनल लक्षात ठेवा. ठीक आहे. आता प्रॉब्लेम बघूया. अ लाईन पी क्यू विथ एंड पॉइंट्स पी 2 3 क्यू 7 8 इज टू बी रोटेटेड. हे ज्यावरून कळतं की आपल्याला रोटेशनचा प्रॉब्लेम आहे. इज टू बी रोटेटेड अबाउट द ओरिजिन बाय द 30 डिग्री. तुम्हाला थिटा दिला इथं. बरोबर. इज अ क्लॉकवाईज डायरेक्शन. इट इज अ क्लॉकवाईज डायरेक्शन. त्यामुळे इथं घेतला आपण मायनस.
डिटरमाइन द कोऑर्डिनेट ऑफ द एंड पॉइंट्स फॉर द रोटेटेड लाईन. जी काय लाईन रोटेट झाली तर त्याचं काय करायचं आपल्याला, ही लाईन रोटेट झाली, ही तुमची ओरिजिनल लाईन आहे की नाही. 30 डिग्रीने काय केलं तुम्ही, क्लॉकवाईज 30 डिग्रीनं क्लॉकवाईज रोटेट केले. तर तुम्हाला काय विचारलं आहे, तर ओरिजिनल लाईनचे तुम्हाला कोऑर्डिनेट माहिती आहेत, न्यू लाईनचे कोऑर्डिनेट तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रोटेशनल मॅट्रिक्स काढूया. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की नाही, फॉर्म्युला इथं माहिती आहे, इथं दिला आपल्याला कॉस थिटा मायनस साईन थिटा, साईन थिटा कॉस थिटा, कॉस थिटा मायनस साईन थिटा कॉस थिटा. ओके. सो थिटा आपला मायनस आहे त्यामुळे मायनस ह्यात टाकलं, त्यानंतर हा तुमचा रोटेशनल मॅट्रिक्स आला 0.866, 0.5 मायनस 0.5, 0.866. आता हा तर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे रोटेशनचा. पी डॅश म्हणजे रोटेटेड पॉईंट आहे, पी म्हणजे ओरिजिनल पॉईंट आहे की नाही, लाईन आहे, लाईन रोटेट काढायची. तर पहिला पी पॉईंटचा काढूया, नंतर क्यू पॉईंटचा काढूया. तर पी पॉईंटचा आर तर आपण काढून घेतलाय. ओरिजिनल पीची कोऑर्डिनेट आपल्याला माहिती आहेत, प्रॉब्लेममध्ये इथं दिलेत, तुम्हाला प्रॉब्लेममध्ये इथं दिलेत 2 3. त्यामुळे 2 3 आयचे घेतले. हा मॅट्रिक्स सॉल्व केला. मॅट्रिक्स सॉल्व करायचं तुम्हाला माहितच आहे, लास्ट टाइम मी सांगितलं ऑलरेडी. हा झाला तुमचा पी डॅशचे कोऑर्डिनेट. सिमिलरली हे झाले क्यू डॅशचे कोऑर्डिनेट. हेच मग त्यानंतर ग्राफिकली तुम्ही शो करून दाखवायचे. हे झाले पीचे कोऑर्डिनेट, हे झाले क्यूचे कोऑर्डिनेट. व्हेरी सिम्पल, हे सुद्धा सिम्पल आहे, फक्त तुम्हाला हे कॅल्क्युलेशन जमले पाहिजेत मॅट्रिक्सचे. मॅट्रिक्सचे यूट्यूबला बरेचसे व्हिडिओ असतील, तुम्ही बघून घ्या मल्टिप्लिकेशनचे. ओके. ह्यात काय कोणाला डाऊट आहे का सांगा. कुणाला डाऊट आहे का सांगा. ठीक आहे. डाऊट नसेल तर एक्झाम्पल स्क्रीनशॉट काढून ठेवा. उद्या आपलं प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही हे एक्झाम्पल मला सॉल्व करून दाखवायचं आहे. तुम्ही तुमचं स्क्रीन प्रेझेंट करून हे 2 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केलेले आहेत ते मला दाखवायचं आहे उद्या प्रॅक्टिकलच्या स्लॉटमध्ये. घेतला का स्क्रीनशॉट काढून सगळ्यांनी.